सांगोला प्रशासनाचं कामकाज प्रशासनाच्या अंतर्गत असल्यापासून सांगोला शहरातील सिटी सर्वे नंबर 1729 या जागेतील झालेले सर्व ठराव रद्द करण्याबाबत व मुस्लिम समाजाची सदरची जागा पूर्ववत करावी यासाठी सांगोला नगरपालिकेसमोर व मुस्लिम समाजाच्या वतीनं बेमुदत उपोषण बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा। मी हाजी शब्बीर हाजी तैयब खतीब, राहणार सांगोला, उमर वर्षे 74। आज आम्ही इथं जे बसलेलो आहोत त्याचं कारण सर्वच लोकांना इथं माहिती आहे, तरीसुद्धा मीडियामधून जाऊ दे हा संदेश। मुस्लिम समाजाची उर्दू शाळा बरेच वर्षे आहे त्या ठिकाणी जागी होती, ती जागा पडायला झाली इमारत म्हणून श्रीयुत भाऊ चव्हाण प्रेसिडेंट असताना तिथं नवीन इमारत आमच्या सल्ल्याने आणि आमच्या इजाजतीने बांधली गेलेली आहे। त्याच्यानंतर सदरची जागा ही उर्दू शाळा दुसरीकडे गेल्यामुळं मोकळी राहिली जागा। मोकळ्या जागेचे चुकीचे ठराव करून तुमच्या मालकीची नसताना, नगरपालिकेच्या मालकीची नसताना ही जागा दुसऱ्या समाजाच्या लोकाला देण्याचं जे काम केलेलं आहे ते काय योग्य नाही आहे। त्याच्याशिवाय हा एक भाग आहे, मी सांगतो तो, की ह्या होणाऱ्या इमारतीच्या 30 फुटावर मस्जिद आहे आणि 20 ते 25 फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। एवढ्या कंजेस्टेड जागेमध्ये एक समाजाला आणखीन आणून बसवायचं हा काय मुद्दा मला पटणारा किंवा समाजाला पटणारा नाही आहे। उद्या आहे हे जे काय तिथं बांधकाम होणार आहे तिथं महिला सभागृह होणार आहे असं कळतं आहे आम्हाला। महिला रात्री येणार जाणार, त्याच्याकरता जागा कमी आहे, सिक्युरिटी त्यांची कमी आहे। पलीकडं मुसलमान लोकांचा मोठीच्या मोठी मस्जिद आहे, तिथं 5 वेळची नमाज होते, जुम्माची नमाज होते। त्याच्याशिवाय रमजान महिन्यामध्ये पूर्ण महिन्यात तोंडी पठण कुराणचं केलं जातं। अशा परिस्थितीमध्ये डिस्टर्ब झाला तर कुराण वाचू शकणार नाही, आमची नमाज होऊ शकणार नाही। मग आम्ही त्यांना आवाज कमी करा म्हणायचं, त्यांनी आम्हाला आवाज कमी करा म्हणायचे आणि एकमेकांमध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलंही कारण राहू नये म्हणून आमची ही विनंती आहे प्रशासनाला की सदरची जागा मुस्लिम समाजालाच ठेवावी आणि तिथं काहीतरी एखादं दुसरं भव्य काय बांधता येत असेल तर बांधून द्यावं, नाहीतर आमच्या ताब्यात द्यावी जागा, मुस्लिम समाज त्याचा योग्य वापर करेल एवढंच मला सांगायचं आहे। तर सांगोल्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीवादाची तेढ नाही आहे, तो प्रकार सांगोल्यातल्या नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी तयार करावा ही न पटणारी बाब आहे। तर तसं करू नये, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारचा सांगोल्यामध्ये खेळ करून एकमेकाची डोकी फोडण्याची वेळ आणू नये एवढी कृपया करून मेहरबानी करावी नगरपालिकेच्या लोकांनी, ही माझी त्यांना विनंती आहे। नमस्कार, मी आलमगीर मुल्ला, माजी नगरसेवक सांगोला, नगर परिषद सांगोला। आज या ठिकाणी आम्ही लाक्षणिक उपोषणाला या कारणानं बसलेलो आहोत, जी छत्रपती शिवाजी चौकामध्ये पूर्वंपार म्हणजे 1943 पासून उर्दू शाळेची इमारत एक मुस्लिम समाजाच्या जागेमध्ये तत्कालीन आमच्या लोकांनी जबाबदारीनं नगर परिषदेला वर्ग केली असावी अथवा अशी दिलेली होती। त्यामध्ये आज तागायत म्हणजे 2019 पर्यंत त्या जागेमध्ये उर्दू शाळा भरत होती। नंतर जागेच्या अभावानं दुसरीकडे उर्दू शाळेची वर्ग भरत होते। आज रोजी त्या शाळेची मालकी हक्क हे मुस्लिम समाजाकडे असताना सुद्धा चुकीच्या मार्गाने नगर परिषदेने ठराव केले
असंविधानिक ठराव केले, जे शैक्षणिक प्रयोजनासाठी असणारी जागा ही तुम्हाला दुसऱ्या इतर कामासाठी वापरता येत नसताना तुम्ही हा अशा प्रकारचा ठराव चुकीच्या पद्धतीनं मांडून प्रशासनाचा का म्हणतोय, ज्यावेळेस आज रोजी 4 वर्ष झाले नगर परिषदेमध्ये सभागृह मंजूर नाही, उपलब्ध नाही, तर आज रोजी प्रशासनाने चुकीच्या पद्धतीनं ठराव मांडून सदरची जागा ही इतर समाजासाठी सामाजिक भवन म्हणून मंजूर केलेले आहे. त्यामध्ये टेंडर काढले गेलेले आहेत आणि चुकीच्या मार्गाने पाडण्यातही आलेले आहे. यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाज, इतर समाज एकमुखाने इथं आलेलो आहोत की सदरचे ठराव हे सगळे रद्दबदल करावेत व असणारी जागा ही पूर्वंपार ही मुस्लिम समाजाला अलॉट करण्यात यावी, यासाठी आम्ही मागणी करत आहोत.